वर्धा जिले के श्री क्षेत्र घोराड स्थित संत केजाजी महाराज तीर्थ स्थल पर वारकरी परंपरा और संस्कारों को नई पीढ़ी तक पहुंचाने के उद्देश्य से बाल वारकरी संस्कार शिविर का आयोजन किया जा रहा है। गर्मी की छुट्टियों में मोबाइल और टीवी से दूर रहकर करीब 250 विद्यार्थी यहाँ वारकरी संस्कृति और जीवन शैली के संस्कार सीख रहे हैं। विदर्भ के विभिन्न जिलों से पहुंचे विद्यार्थियों की सहभागिता के कारण यह शिविर आकर्षण का केंद्र बना हुआ है। खास बात यह है कि यह शिविर पूर्णतः निःशुल्क आयोजित किया जा रहा है। शिविर में ताल, मृदंग, पखावज और वीणा जैसे पारंपरिक वाद्य यंत्रों का प्रशिक्षण दिया जा रहा है। इसके साथ ही विद्यार्थी संत ज्ञानेश्वर के अभंग और ओवियां भी सीख रहे हैं। बच्चों की प्रस्तुति देखकर यहाँ आने वाले नागरिक भी आश्चर्यचकित हो जाते हैं। कई वर्षों से लगातार आयोजित हो रहे इस वारकरी शिविर को हर साल बढ़ता प्रतिसाद मिल रहा है, जिससे आयोजकों का उत्साह भी बढ़ा है। आयोजकों का कहना है कि आज की पीढ़ी घंटों मोबाइल और टीवी में व्यस्त रहती है, जिससे संस्कार और संस्कृति से दूरी बढ़ती जा रही है। ऐसे में इस शिविर के माध्यम से बच्चों को भारतीय संस्कृति और वारकरी परंपरा से जोड़ने का प्रयास किया जा रहा है। प्रतिदिन सुबह योग साधना, हरिपाठ, विष्णु सहस्त्रनाम, अभंग और ओवियों का पाठ कराया जाता है। इस शिविर में वर्धा, नागपुर, यवतमाल और अमरावती जिलों के विद्यार्थी शामिल हुए हैं। हरिभक्त पारायण पहाड़े महाराज, गोमा से गुरुजी विजय माहुरे सहित अनेक लोगों का विशेष योगदान इस आयोजन में मिल रहा है। सुबह योग साधना से शुरू होने वाले इस शिविर में बच्चों को स्वावलंबन की भी सीख दी जा रही है। बच्चे अपने काम स्वयं करें, अनुशासन में रहें और संगीत व भक्ति में आनंद प्राप्त करें, यही यहाँ की दिनचर्या बन गई है। संत केजाजी महाराज की पावन भूमि पर बच्चों को वारी की जीवन शैली के संस्कार मिल रहे हैं। यही कारण है कि अभिभावकों में भी इस शिविर को लेकर उत्साह और उत्सुकता दिखाई दे रही है। जब सभी विद्यार्थी एक साथ हरिपाठ करते हैं और ताल मृदंग की गूंज वातावरण में फैलती है, तब वारकरी संस्कारों का अद्भुत संदेश सुनाई देता है। शिविर से जुड़ी भावनात्मक प्रतिक्रियाओं में लोगों का कहना है कि ये संस्कार बच्चों के जीवन की सबसे बड़ी पूंजी बन सकते हैं। इस वर्ष का शिविर भले ही समाप्त हो जाएगा, लेकिन इसकी यादें लंबे समय तक सभी के मन में बनी रहेंगी। वर्धा से योगेश लखोटे की रिपोर्ट। अग्रे वसते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती करमुले तु गोविंद प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शे क्षमस्व मे। हे बाल संस्कार शिबिर आम्ही 2013 आणि 14 असं 2 वर्ष घेतलं। त्यानंतर शिबिर घेतलंच नाही आणि असं आम्हाला वाटलं की आता पुढे शिबिर घ्यावं, म्हणून डॉक्टर साहेब विजय माहुरे, मी, पुरुषोत्तम बुजरकर यांना आम्ही यावर्षी सामील केलं। मागच्या वर्षी नव्हती आमच्यात, पण यावर्षी सामील केलं आणि प्रशांत भुजबळे असं आम्ही 6 लोक आयोजक झालो। 6 लोकांनी ठरवलं की शिबिर घ्यायचं, पण आपल्याला कोणाकडून एक पैसा पण घ्यायचा नाही विद्यार्थ्या पालकाकडून। म्हणजे शिबिर ठरवताना आम्ही निःशुल्क ठरवलं आणि मग शिबिरामध्ये वेगवेगळे उपक्रम चालवावे याकरता आम्ही महाराज लोकांची नियुक्ती केली आणि महाराज लोकांकडून ते आम्ही कार्य करून घेतो। त्याच्यावर लक्ष आहे, ते आमच्याकडं सांगतात का सर असं झालं। आणि या मुलांना जे आहार आहे, जेवण आहे, ह्या पंक्तीसुद्धा गावातल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी नाश्ता, आज जेवण, केळं, फळं जे लागते, जे आपल्या मुलांना देतो, ते अशा प्रकारचा अन्नदान हे सर्व गावातून चालू आहे। ते आता सध्या नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील विद्यार्थी आहे। एकदम चांगला आहे, मला पालकांचा सहवास चांगला आहे। यावर्षी किती? यावर्षी मुलं होते 110, मुली 28, 100 आणि अजून आता मधात येणं चालू होते। काल परवा पुन्हा फोन आला की आम्ही आणू का, नाही नको आता, नको मुली नका पाठवू, कारण आमच्याकडं शिबिर संपत आलं ना, आणि शिबिर संपत येताना मग पुन्हा कोणते धडे शिकवायचे त्यांना, पुन्हा परत जागा मुलांना अभ्यास करून घेतो आम्ही। प्रत्येकाला सांगतो की हाच अशा पद्धतीचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला घरीसुद्धा आपला शाळेतला अभ्यास करता येईल, हा मूळ उद्देश आहे। मी सर्वप्रथम या संस्थानाचे आभार मानतो किंवा धन्यवाद मानतो, कारण कुठलंही व्यवस्था करायची किंवा कार्यक्रम करायचा म्हणलं तर जागेचा अपूर्णपणा असतो, पैसे मोजावे लागतात। निःशुल्कपणे हे संस्थान आम्हाला मदत करतं,
त्याचप्रमाणे या शिबिराला चालवण्याकरिता जे काही मुलांना दिनचर्येमध्ये भोजनाची व्यवस्था आहे, कारण आमचा मूळ उद्देश आहे की विनामूल्य हे संस्कार शिबिर चालवायचं आहे. तर मग चालवायचं कसं, पैसा लागतो कुठलीही गोष्ट चालवायची म्हणलं तर. या गावामध्ये महाबळा असो, सेलू असो, इटाळा असो, जंगलापूर असो, जे काही पंचक्रोशीतले गावं आहेत त्या अन्नदात्यांनी, त्या माता माऊलींनी आम्हाला या शिबिराकरिता अन्नदान केलं. मी त्यांचे खरंच धन्यवाद मानतो. आणि या शिबिरामध्ये मुलांना शिबिर घेण्याचं मुख्य कारण हेच आहे की उन्हाळ्यामध्ये विद्यार्थी इकडे तिकडे भटकतात आणि घरीच मुलं आई वडील आम्हाला म्हणतात, महाराज आमचा मुलगा आंघोळ करेल का, त्याला झोपता येईल का. तर सगळ्यात आळशी जर करून ठेवलं असेल मुलांना कोणी तर आई वडिलांनी, कारण हे मूळ आई वडिलांनी संस्कार दिले पाहिजे. इथे विद्यार्थी स्वतः आंघोळ करतो, स्वतः साबण लावतो, स्वतःचे कपडे धुतो, ब्रश करतो, नोहे स्वतःचा आथरून स्वतः जमा करतो, पांघरून घेतो, व्यवस्थित झोपतो आणि व्यवस्थित आचरण करतो. इथे राहायचं कसं, खायचं कसं, जेवायचं कसं, जेवताना बसल्यानंतर कुठला श्लोक म्हणायचा, पाणी फिरवायचं, अन्न पुरब्रह्म आहे हे, म्हणजे त्याला जीवनामध्ये जे काही संस्कार लागतात किंवा कसं जगायचं आपण या जीवनामध्ये, हे सर्व संस्कार या शिबिरामध्ये त्याला मिळतात. आणि आमचा हाच उद्देश आहे की उच्च संस्कार, उच्च संस्कृती, उच्च आचरण, म्हणजे तेव्हाच संस्कृती आणि संस्कार टिकतील, हेच आमची इच्छा आहे. आणि या सद्गुरू केजाजी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की असाच यांचा उत्तर कार्य घडो, या संस्थानाकडून असेच भव्य कार्य घडो. कारण हे संस्थान खरंच कुठलं संस्थान नाही की ते मदत. आम्ही 2-3 संस्थांकडे गेलो तर त्यांनी आम्हाला पैसे मागितले, आम्हाला हॉलची व्यवस्था पाहिजे तर पैसे द्या म्हणे, तुम्ही नंतर देतो. पण सद्गुरू केजाजी महाराजांचं हृदय एवढं मोठं आहे आणि या कमिटीचं हृदय एवढं मोठं आहे की त्यांनी निशुल्क हा सभामंडप उपलब्ध करून दिला व त्यांची हीच इच्छा आहे की दरवर्षी हा उत्तर कार्यक्रम घडो. यावर्षी 250 विद्यार्थी आले तर पुढच्या वर्षी 200 हो, त्या 200चे 500 हो. आम्ही कितीही अन्नदाते देखील म्हणतात की आम्ही महाराज तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही तुम्हाला लागते तेवढं अन्नदान करू आणि जेवढे पैसे पाहिजे तेवढे देऊ. कारण हा एकट्याचा नव्हे खेळ. म्हणून सर्व आयोजक मंडळींचे मी आभार मानतो. तसेच आमचे गोमाशी गुरुजी असो, विजयजी माहुरी असो, सर्व डॉक्टरजी भोते असो, यांच्या या सहकार्यातून हे सर्व कार्य घडून येत आहे. धन्यवाद.